मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सिडको लॉटरी 2026मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, एक चेकबुकचा फोटो आणि आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये असणे आवश्यक आहे. सिडकोच्या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला Google Chromeवर येऊन सिडको होम्स टाईप करायचे आहे. फर्स्ट लिंक माय प्रेफर्ड सिडको होमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खारघर कळंबोली तळोजा नोडमधील विविध योजनेचा तपशील दिसण्यात येईल. तो तपशील नीटपूर्वक पाहून झाल्यानंतर स्क्रीनवर रजिस्टर किंवा लॉग इन पैकी रजिस्टरवर क्लिक करा. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर महत्त्वपूर्ण सूचनेचा विंडो ओपन होतो. त्यामधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्या व त्यानंतर चेकबॉक्सवर टिक करावे व होय मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा. सिडको होम्सवर नवीन खाते तयार करण्यासाठी आपले संपूर्ण नाव रकान्यात टाकावे व त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा व त्याच्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर OTPसाठी वाट बघा. OTP सबमिट केल्यानंतर आधार कार्ड पडताळणीची विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये आपला 16 अंकी आधार कार्ड नंबर टाकण्यात यावा. त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबरही टाकण्यात यावा. बँकेचा तपशील टाकताना बँक अकाउंट नंबर, IFSC कोड अचूकपणे टाकण्यात यावा व त्याच बँकेचा कॅन्सल चेक सिडकोच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावा. सर्व डिटेल्स प्रॉपर भरल्यानंतर घोषणापत्रातील चेकबॉक्सवर टिक करा. खारघर, कळंबोली, तळोजा येथील EWS घरांसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे मासिक उत्पन्न म्हणजेच पती व पत्नीचे एकत्रित उत्पन्न 50,000 पर्यंत कमी असणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिले रकान्यावर क्लिक करावे. तुमच्या नावावर भारतात कोठेही पक्के घर आहे का असे विचारल्यास होय असल्यास होयवर क्लिक करा आणि नाही असल्यास नाहीवर क्लिक करा. होय असल्यास होयवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला EWS गटामध्ये फॉर्म भरता येणार नाही. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर सिडकोच्या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या गटामध्ये पात्र आहात हे तुम्हाला सिडकोच्या स्क्रीनवर दिसण्यात येईल. अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची नोंदणी, अर्जदाराची माहिती, दस्तावेज अपलोड व सदनिका निवडा अशी सर्व माहिती स्क्रीनवर दिसण्यात येईल. त्यातील अर्जदाराची नोंदणीची प्रक्रिया व अर्जदाराच्या माहितीची प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे. तसेच बाकी उर्वरित प्रक्रिया म्हणजे दस्तावेज अपलोड करण्यासाठी आपल्याला उर्वरित 7ही दस्तावेजांची सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. दस्तावेज रकान्यातील अपलोडवर क्लिक करून 7ही दस्तावेज स्टेप बाय स्टेप अपलोड करावे. दस्तावेजामधील अविवाहित असल्याचे घोषणापत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे घोषणापत्र सिडकोच्या वेबसाईटवरच उपलब्ध आहे. दस्तावेज अचूकपणे अपलोड केल्यानंतर अर्ज करण्यासाठी लागणारे ₹238 नोंदणी शुल्क भरण्यात यावे. नोंदणी शुल्काचा भरणा केल्यानंतर स्क्रीनवरील उपलब्ध असलेल्या सदनिकापैकी आपल्या पसंतीच्या 15 सदनिका निवडण्यात याव्या व निवडलेल्या सदनिकेसाठी लागणाऱ्या
डिपॉझिट रकमेचा भरणा करण्यात यावा. तरी मित्रांनो, अर्ज करताना तुम्हाला कुठेही काही अडचण किंवा शंका असल्यास कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि सिडको, म्हाडा, एम-आय-डी-सी तसेच विविध सरकारी योजनांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडलेला राहा. थँक यू.